नमस्कार. मंगळ या ग्रहाचा रक्तावर मानवी शरीरातील रक्तावरती अंमल असतो असं ज्योतिषशास्त्र मानतं. केतू या ग्रहाचा संबंध रक्तदाबाशी, रक्तविकाराशी येतो. या दोन ग्रहांची मूळ पत्रिकेत युती झाली असेल किंवा परस्परांवरती दृष्टी आली असेल किंवा या युतीवरती किंवा या ग्रहांवरती आणखीन इतर पापग्रहांची जर दृष्टी आली असेल, गोचरीने त्यांच्यावरून पापग्रहांचं भ्रमण चालू असेल, तर अशा काळामध्ये तसेच दशेमध्ये त्या ग्रहांच्या दशेमध्ये सुद्धा अशा व्यक्तींना रक्तदाबाचे विकार, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, रक्ताचे इतर विकार म्हणजे जसं ब्लड कॅन्सर आपण त्याला म्हणतो, असा विकार होणे याच्या शक्यता जास्त असतात किंवा अशा गोष्टी होतात. अर्थात यावरती शुभग्रहांची दृष्टी असेल तर ह्या गोष्टी मर्यादेत राहतात. नसेल तर याचं मात्र स्वरूप जास्त वाढतं. यावरती उपाय काय कराल? तर साहजिकच कर्मकांडाप्रमाणे त्या ग्रहांची शांती सांगितली जाते. त्या ग्रहांची रत्न धारण करायला सांगितले जातात. रत्न धारण करायला मात्र पत्रिका पाहिल्याशिवाय आपल्या मनाने रत्न धारण करू नयेत आणि त्याचे मंत्र जपले जातात. तसेच त्याची दानं असतात. जसं मंगळाचं दान गूळ येतं, केतूचं दान तीळ येतं. तर अशी दानं सत्पात्री झाल्याने, केल्याने, करीत राहिल्याने हे विकार आटोक्यात राहतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. हरिओम.